त्यांच्याकडे जर आपले प्रश्न घेऊन जायचे तर त्यांच्या दाराच्या बाहेर बोर्ड असतो की कुत्र्यांपासून सावध राहा. मतं मागायला ते आपल्या दारात येतात, पण आपण त्यांच्या दारात आपले प्रश्न घेऊन जात नाहीत. मग येताना मतदाराला म्हणता आम्हाला निवडून द्या, आणि निवडून आल्यावर तुम्ही कोणत्या पक्षात जाता तेव्हा मतदाराला विचारताय का आम्ही ह्या पक्षाची एकजूट होऊ का? तुम्ही कुठेही चौकशी करू शकता. आम्ही जे काय समाज मंडळ आहेत, पर्सनल कोणाचे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही असेही सोडवतोय. तिन्ही आता जे कॅन्डिडेट ह्या याच्यातनं मातब्बर उभे आहेत ते एकदा त्यांच्या अंगणात आले नाही, ते फक्त मेन रोडनी फिरतात. ते जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आम्ही प्रवृत्ती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. ही मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेखाताई मगरध्वज गायकवाड हे या उमेदवार आहेत. गेली 4 दिवसापासून त्यांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. आज ते या बिबेवाडी अप्पर परिसरामध्ये आहेत आणि आज संपूर्ण परिसर त्यांनी प्रचाराने पिंजून काढलेला आहे. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या. पहिलं, तुम्ही 4 दिवसापासून या मतदारसंघामध्ये फिरताय, आज तुम्ही या अप्पर बिबेवाडीमध्ये आलात. प्रचार करत असताना, प्रचार फेरी करत असताना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आणि तुम्हाला काय वाटतंय? जय भीम, जय शिवराय, जय लहूजी. आज आम्ही इकडे अप्पर इंदिरानगरमध्ये सकाळी 10:30ला आम्ही प्रचाराला सुरुवात केली. आम्हाला इथल्या नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येकाला मला पाहिल्यानंतर एक तर चेहऱ्यावर त्यांचा आनंद होतो की एक महिला आमदारकीच्या निवडणुकीसाठी जी महिला रिंगणात उभी राहते ती आमच्या दारात, पहिली ही प्रतिक्रिया आली आम्हाला. त्याच्यानंतर एकही आमदार, ह्या तिन्ही आता जे कॅन्डिडेट ह्या याच्यातनं मातब्बर उभे आहेत ते एकदा त्यांच्या अंगणात आले नाही, ते फक्त मेन रोडनी फिरतात. ते त्यांच्या स्टार प्रचारक गाडीतनं त्यांचे कार्यकर्ते मात्र व्हिजिट देतात. पण त्या कार्यकर्त्यांना कोण ओळखतो? उमेदवाराला ओळखलं पाहिजे त्यांनी. आणि मग तिथनं त्या प्रतिक्रिया अशा आहेत की ताई तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आश्चर्य वाटतं की आमदार असून तुम्ही दारात. मला व्हायचंय म्हणलं ते झालेलं, त्यांना फरक पडत नाही. पण मला फरक पडतं की तुम्ही ज्याला मतदान देणार आहे ती व्यक्ती खरंच ती कॅपेबल वाटतेय का आपल्याला, हे दाखवण्यासाठी पण मला त्यांच्या दारात जायचंच होतं. आणि तसा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आम्ही खूप प्रतिक्रिया ऐकल्या आणि आज हा एरिया खरंच मी खूप जवळनं पाहिला. म्हणजे मी जे सांगते तुम्हाला की खूप भयान वास्तव आहे. राजकारण्यांनी कुठल्याही सोयी केलेल्या नाहीत. तर आज जिथे मी गेले तिथे मेन जिथे मुलं खेळत होती तिथं 2x3 असा मोठा खड्डा होता आणि त्याच्यात त्या लोकांनी फरशा तोडून ठेवल्यात. म्हणजे त्यात कुठलंही बाळ पडून रोज किती वेळा तरी अपघात होतात असं त्या महिलांनी आम्हाला सांगितलं. आणि खरंच हे दुर्दैव आहे की तुम्ही काहीही जनतेचं काम होताना दिसत नाही. पण जर मी आमदार झाले तर हा जो त्यांचा क्लेश आहे मनातला, मी 90% बदलवून टाकीन. 100% मी म्हणणार नाही, कारण माझ्या हातात काही नाहीच आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेताय, तर मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्याकडे? काय मतदार म्हणतात आम्हाला असाच नेता हवाय की जो आमच्यातला आहे, जो आमच्या भावना समजेल आणि जो आमच्याशी संवाद साधेल. आईच्या प्रचारासाठी मुलीने कंबर कसलेली आहे असं म्हणू शकतो आपण. अशा ह्या स्नेहाताई आहेत आपल्यासोबत. स्नेहाताई, आपली पण आपण ताईच्या आईच्या प्रचारासाठी फिरताय. खरं तर तुम्ही एकदम वेल एज्युकेटेड आहात आणि ह्या मतदारसंघाचा दौरा करत असताना, आईच्या प्रचारासाठी फिरत असताना काय वाटतं तुम्हाला? प्रचार करत असताना आनंद होतोय की आपल्याला प्रथम उमेदवारी मिळालेली आहे. आम्ही ह्या एरियांमध्ये प्रचार करत असताना प्रत्येकाच्या डोर टू डोर जाऊन फिरतो आहे, प्रत्येकांच्या प्रतिक्रिया जाणतो आहे. पहिली तर प्रतिक्रिया ही मिळते की मतं मागायला येतात आणि परत आमच्या दारात येत नाहीत. आम्ही पहिल्यांदाच उभं राहतोय. राजकारण आम्हाला नवीन आहे. आम्ही समाजकारण खूप केलेलं आहे. आमच्या पिढ्यापासून समाजकारण हे चालू आहे. राजकारण हे पहिलंच आहे, डायरेक्ट आमदारकी आहे. पण सामान्य जनता ही राजकारण्यांवरती इतकी नाराज झालेली आहे की ते मत कोणाला देतात, ते कोणत्या पक्षात जातात, परत ते फिरून येतही नाहीत. एकदा मत घ्यायला आले तर परत 5-5 वर्ष, काय 10-10 वर्ष, 20-20 वर्ष राहिलेले आमदार अजून गेलेले नाहीत. त्यांच्याकडे जर आपले प्रश्न घेऊन जायचे तर त्यांच्या दाराच्या बाहेर बोर्ड असतो की कुत्र्यांपासून सावध राहा. मतं मागायला ते आपल्या दारात येतात, पण आपण त्यांच्या दारात आपले प्रश्न घेऊन जात नाहीत. बरं, ह्यांचे जे प्रतिनिधी जे आहेत की जे वोट मागायला येतात किंवा जे नगरसेवक आहेत जे सांगतात की आपला प्रतिनिधी निवडून द्या, त्यांच्यापर्यंतही लोक जाऊ शकत नाहीत, कारण हे प्रस्थापित आहेत. हे कायम निवडून आलेले आहेत. सामान्य लोक आजकाल, आणि महागाई यांनी एवढी वाढवून ठेवली आहे की सामान्य माणूस हा कष्ट करून आणि घर भागवूनच मरतोय. 100 रुपयाचा स्टॅम्प त्यांनी आज 500 रुपयाला नेलाय गेल्याच महिन्यामध्ये 14 तारखेला. काय कारण आहे? स्टॅम्प ड्युट्या वाढवल्यात. खरेदी खर्चची 20% रक्कम कशासाठी वाढवली आहे? सामान्य लोकांनी घर घ्यायचं का नाही? आयुष्यात एकदाच घर घ्यायचं. 1-1 कोटीचे घर आहेत. 1-1 कोटी तेवढी रक्कम आहे या धरतीची, भूमीची. हे ठरवणारे तुम्ही कोण? सामान्य लोकांनी जगायचंच नाही का? चांगल्या घरात राहायचंच नाही का? SRA च्या नावाखाली तुम्ही 200 स्क्वेअर फीटचे घरं देता.
त्याच्यामध्ये किती कोंडी आहे, तिथं श्वास घ्यायला पण जागा नाही, गुदमरतं लिटरली गेलं तर. म्हणजे वरती जायला पण त्यांना लिफ्ट आहेत पण त्याची सोय नाहीये. मग असे खूप सारे प्रश्न आम्ही बघतोय जवळून, जे आम्ही दांडेकर पूल वगैरे दत्तवाडी ह्या एरियात बघितलं, पण आज अप्पर मध्ये फिरताना पण एवढे मोठे मोठे खड्डे आहेत की ते व्हिडिओ काढलेत मी, शूटिंग पण देईल तुम्हाला, की तिथून गाडी जरी चालली ती कधी स्लिप होऊ शकते, लोक पडू शकतात, त्यांच्या आरोग्याचा विचार आहे तोही कोणी करत नाहीये. तिथले स्थानिक नगरसेवक करतायत काय, तुम्ही एकदाही बघत नाही. म्हणजे असं जाऊन बघितलं कचरा, आता मी बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या बोर्डाच्या खाली कचरा आहे, मी परवाच्या बाईट मध्ये पण सांगितलं की कचरा कुंड्या तुम्ही उचललेल्या आहेत, कचरेवाले कचरा घ्यायला येतात पण ते दारात जात नाहीत, मग कचरा टाकणार कुठे? झोपडपट्ट्यांमध्ये जात नाहीत ना ते, झोपडपट्टीवासी कचरा कुठे टाकणार? त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या बोर्ड खाली स्वच्छ पुणे सुंदर पुणे क्षेत्रीय कार्यालयाचा बोर्ड आहे. कुठला एरिया होता तो? शेळके वस्ती, स्वच्छ शेळके वस्ती असा बोर्ड आहे. त्याच्या खाली एवढा मोठा कचरा, पुढे खड्डे, तेथून रोगराई पसरत नाही. घुशी रस्त्यावरून चालत, प्रचार करतानाही पायावरून जात आहेत, ह्याला कोण जबाबदार आहे? ह्याची कोण हमी घेणार आहे? तुम्ही नुसती मतच मागताय, जनतेचा विचार करताय का तुम्ही? राजकारणात येताय, परस्पर मत घेताना मतदाराला म्हणताय आम्हाला निवडून द्या, आणि निवडून आल्यावर तुम्ही कोणत्या पक्षात जाताय तेव्हा मतदाराला विचारताय का आम्ही ह्या पक्षाची एकजूट होऊ का? नाही विचारत आहेत. सामान्य मतदाराला विचारातच घेतलं जात नाहीये. त्यांचं फक्त एकच धोरण आहे, तुम्ही मत द्या, मत दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जगाल किंवा मराल, आम्ही आमचा जल्लोष करायला रिकामे. समस्या सांगितलेल्या आहेत, ह्या तुमच्या मतदारसंघातल्या सांगितलं, हो. परंतु तुमच्या आई जे आहेत ह्या विधानसभेमध्ये जाणार आहेत आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे विकासाचे कायदे बनवले जातात तिथे, तर महाराष्ट्राचा विचार केला तर कुठले असे प्रश्न आहेत? महाराष्ट्राचे प्रश्न, आता माझ्या कामानिमित्त वगैरे मी पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर पण फिरते. कर्नाटकला गेलं तर 4 पदरी रस्ते आहेत. महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची सोय इतकी व्यवस्थित नाहीये. ट्रॅफिक जाम, टोल बंद करणार, टोलला 4-4 तास रांगा लागतात, तिथे कोणी येत नाही. टोल बंद करणार म्हणतात, फास्टॅग केले, फास्टॅगचा जर का ऑनलाईन नसेल तर डबल पैसे भरायला लावतात. 1200चा फास्टॅग 2400 रुपये घेतात, ते कोणाच्या घशात जातात? हा म्हणजे महाराष्ट्र लेवलचा प्रश्न आहे, म्हणजे ह्याच्यावरचा भारतीय लेवलचा प्रश्न आहे की दुसऱ्या जर राज्यांमध्ये प्रगती होतीये तर महाराष्ट्रातली प्रगती कुठे गेलीये? ही फक्त वाटून घेतलीये का कागदावरती? प्रगती कोण करणार? सामान्य जनतेचा विचार कोण करणार? साधं आता पर्वतीतलं उदाहरण घ्या आपण, राजाराम पुलापासून जो ब्रिज चालू झालाय त्याचं 4 वर्ष काम चालू आहे. लॉकडाऊन मध्ये कितीतरी लोक तिथे मरण पावलेत अँब्युलन्स मध्ये. लॉकडाऊन पासून ते पुलाचं काम चालू आहे, सगळ्यांनी त्याचं उद्घाटन केलं, पण तो पूल पूर्ण झालाय का? त्याची कोणी शहानिशा केली का? आज एका माणसाला दांडेकर पुलावरून धायरी किंवा नांदेड सिटी मध्ये जाण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतात. 8 तासाची नोकरी, 2.5 तास, 2 तास यायला, 2 तास जायला, 8, 9, 10, 11, 12 तास त्याचे बाहेर गेले. त्यांनी झोपायचं कधी, फॅमिलीला वेळ कधी द्यायचा, स्वतःचा विकास कधी करायचा, आणि सत्तेत कुणाला आणायचा ह्याच्यावर विचार कधी करायचा? माणसाला वेळच भेटत नाहीये. ह्यांनी सामान्य लोकांना इतकं पिळवटून टाकलेलं आहे. मोठे होत आहेत आणि गरीब भिकारी होत चाललेत. गरीब नाही, भीक मागायची वेळ यायला लागली जनतेवर. तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत हे धर्माच्या नावावर, जातीच्या नावावरती मतं मागतात. तुमच्याकडे कुठला मुद्दा आहे, कुठल्या मुद्द्यावरती मतं मागताय तुम्ही? सर, आम्ही विकासाच्याच मुद्द्यावरती मत मागतोय, कारण माणसाचं आयुष्य आता पहिलं तरी 100 वर्ष जगत होते, आता 60 वर्ष पण जगत नाहीत. एवढ्या प्रेशर मध्ये हार्ट अटॅक 30 वर्षात येत आहेत. आरोग्याचा मुद्दा आहे, सुरक्षेचा मुद्दा आहे, सगळ्यांना समान हक्क मिळाले पाहिजे त्याचा मुद्दा आहे, सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांची लाईफस्टाईल सुधारली पाहिजे, घर पुढे गेलं पाहिजे, हे सगळे मुद्दे आहेत. आरक्षणाचा तर मोठा मुद्दा आहे. आरक्षणावरती आता सगळं बघतोच आपण काय काय चाललंय, तर त्याच्यामुळे आरक्षण प्रत्येकाला जातनिहाय जनगणना होऊन प्रत्येकाला त्याच्या वाट्याचं हक्काचं आरक्षण हे मिळालं पाहिजे. कोणालाही त्याच्यामध्ये भेदभाव हा झाला नाही पाहिजे, कारण समता बंधुता हे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे, असं माझं तरी मत आहे की कोणीच त्याच्यापासून वंचित नाही राहिलं पाहिजे. प्रत्येकाला ज्याचा त्याचा हक्क हा मिळालाच पाहिजे. आपण हे सगळं आईच्या प्रचाराची धुरा सांभाळताय तुम्ही, एक महिला असून पूर्णपणे प्रचाराची धुरा सांभाळताय. मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? मतदारांना हेच आव्हान असेल की डोळे उघडे ठेवून उमेदवार बघून मतदान करा. प्रस्थापितांना 1 दिवसाच्या खर्चासाठी किंवा त्यांचा मोठेपणा बघून मतदान करू नका. स्वतःचा मोठेपणा बघून मन मोठं करून चांगल्या उमेदवाराला निवडून द्या. चांगल्या उमेदवाराला संधी द्या की तो तुमचे प्रश्न जाऊन विधानसभेत मांडू शकेल आणि तुम्ही त्याच्या हक्काला मांडीला मांडी लावून त्याच्या ताटातला एक घास खाऊ शकाल असा उमेदवार निवडून द्या.
की असं नका देऊ की त्याच्या पुढे जायलाही 10 बॉडीगार्ड आजूबाजूला असतील आणि आपण कुठून तरी लांबून बघायचं, ह्यांना कधी भेटायला भेटेल, त्यांना बघायलाही भेटत नाही आपल्याला. असे उमेदवार देऊ नका. आता परिवर्तन करा, हे मी आवाहन करते जनतेला. कारण समोर जाताना लाज वाटते जेव्हा लोकांच्या नजरेमध्ये येतं की सगळ्यांनी हेच केलं ना, आता हे काय करणार, हे लोकांच्या नजरेत दिसतं. पण ते आम्ही आमच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत तर राजकीय कुठलाही वारसा नसताना तुम्ही कुठेही चौकशी करू शकता. आम्ही जे काय समाज मंडळ आहेत, पर्सनल कोणाचे प्रॉब्लेम आहेत, ते आम्ही असेही सोडवतोय. त्याच्यासाठी कोणत्या पदाची गरज नाहीये. पण राजकारणात जाऊन बाकीच्या काही गोष्टी आहेत, आरक्षणाचे मुद्दे आहेत, शासकीय योजना आहेत, त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. आम्ही एकटे हे करू शकत नाही. जेवढं करतोय तेवढं करतोय, पण एक पाऊल पुढे जाऊन अजून समाजाला आमचा काहीतरी उपयोग व्हावा, आमच्या बाळासाहेबांना पण ताकद मिळावी, आमच्या वंचित पक्षाला पण, म्हणजे जे आता पदाधिकारी आहेत, जे सक्रिय आहेत, त्यांनाही एक उत्साह मिळावा. आम्ही एकटे नाही करू शकत काय, पक्षाच्या जोरावरती आम्ही नक्कीच चांगली कामं करू. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की माझी मम्मी सुरेखाताई गायकवाड त्या तेवढ्या कॅपेबल आहेत की त्या तुमचे प्रश्न सोडवू शकतील. त्या घरात आम्हाला कमी पण बाहेर जनतेला जास्त वेळ देतात. ह्याचे साक्षीदार आमच्या इथले सगळे लहान मोठे थोर वयोवृद्ध हे सगळे आहेत. ते सगळे सांगतील. सकाळी 7ला बाहेर पडतात, रात्रीच घरी येतात. संसाराचा कोणताही जोर त्यांच्यावर नाही. त्यांनी स्वतःचं जीवन हे समाजाला वाहून दिलेलं आहे. त्यामुळे मी आवाहन करेल जनतेला की सगळे मुद्दे आहेत, विकास मुद्दे आहेत, तर त्याच्यावरती काम करण्यासाठी तुम्ही सुरेखाताईंना बहुमताने विजयी करा. तुमची मुलगी अशी म्हटल्यावर तुम्हाला का गैरून आलं, एकदम तुमच्या डोळ्यातून पाणीच आलं? नाही, तसं नाहीये. पण समाजाने खरंच हे मला तर स्वप्नासारखं झालं की यांनी ताई ताई म्हणून मला खरंच एक उच्च ठिकाणी नेऊन ताई बनवायचं, जे आमच्या ह्या जुन्या मंडळींचं एक योगदान आहे, त्याला मोलच नाहीये माझ्याकडनं. म्हणून बाकी काही नाही. म्हणजे त्या तक्रार घेऊन येतात कधी कधी ऑफिसला, अगं आमच्यासाठी आहेस की नाही म्हणून. आपला चहा, सांची चहा. संपर्क 9130 06 10 66.